घरी पाठवून देईल, परंतु माय बापा तो भगवंत आहे की आज तो काल्याचा प्रसंग या ठिकाणी आपल्या पुढे दही अंडी आहे. सर्वांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मदत करा. विठोबा हरे जय जय हरे जय जय तुम्हारा तुम्हारे हरे जय जय हरे जय जय तुम्हारा तुम्हारे हरे जय जय हरे जय जय तुम्हारा तुम्हारे हरे जय जय हरे जय जय तुम्हारा पुढते येऊ काला खावो दही भात वैकुंठी तो ऐशी नाही कवर काही काल्याची एकमेका देऊ मुखी सुखे घालू बही. थोडक्यात 2 मिनिटं फक्त. ज्या वेळेस भगवान गोपाळ कृष्णाने सांगितलं सर्वांनी शिदोरी घेऊन यायची आहे, सर्वांनी शिदोरी आणल्या, सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या आणि भगवान परमात्म्याने कंबर बांधलं. हो, आणि माई बाप्पानं महाराज वर्णन करतात की त्यावेळेस तो भगवान परमात्मा एकमेका देवमुखी सुखे घालू काय सर्वांना मुखामध्ये चारत होता माय बाप्पा. काय ते आपण काय माय बाप्पांनो की हा भगवान परमात्म्याचं आपण काम केल्यानंतर अखंड हरिनाम सप्ताह केल्या, संतांची सेवा केल्यानंतर सज्जन हो की बोलो भगवान परमात्मा हा काल्या दुर्मिळ आहे, कोणाला भेटत नाही. हो, आणि तो काला माय बापान भगवान परमात्म्याने केला आणि तो काल्यासाठी अशी ओसमरावती काला पहावयाती देव विसरती देह भाव आपला. हो, अमरावती माय बापान की त्या ठिकाणी भगवान परमात्मा देवादी देव ब्रह्मदेव त्या ठिकाणी आणि गोपाळांच्या रूपामध्ये आला. खाली मान वरती हात करतो, पण भगवान परमात्म्याने जाणलं हो भगवंता हा तुम्हाला भेटणार नाही, तुमच्यासाठी नाही. त्यावेळेस भगवंतानी माय बाप्पांनो ब्रह्मदेवानी सर्व देवांना सांगितलं की अशा आपल्याला हा काला भेटणार नाही, तुम्ही काय करा, हे जेव्हा जेवण करतील आणि हात धुवायला येतील ना त्यावेळेस आपण माशाच्या रूपामध्ये राहा. काय त्या सर्व माय बाप्पांनो त्या ठिकाणी ऐशी ओसमरावती काला पहावे देव विसरते देव भाव आपला की त्या ठिकाणी देवजळी झाले मासे. आणि त्यावेळेस माय बाप्पा भगवंताने बघितलं आज कोणी हात सुद्धा धुवायचे नाही का की त्या ठिकाणी हा काला देवांना सुद्धा भेटला नाही पाहिजे. हा काला फक्त तुमच्या आमच्यासाठी आहे माय बाप्पानो. त्याच्यासाठी आपण हा काला घेण्यासाठी आपण भाग्यवान आहोत माय बाप्पानो. याच्यासाठी आपण वारकरी बनलो पाहिजे, गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घातली पाहिजे माय बाप्पानो. फार मोठा अधिकार आहे. तुळशी काष्टाची माळ गळा घालावी महाराज सांगतात. फार कवीने वर्णन केलेलं आहे, पण आवाज या ठिकाणी चालत नाही. सर्वांची माफी मागून या ठिकाणी सर्व रथी महारथी सर्व गुरुजन मंडळी आपल्याला लाभलेले आहेत. हे सुद्धा आपल्या गावाचं भाग्य आहे.
काही ठिकाणी माई बाप्पानो पैसेही देऊन कलाकार भेटत नाही जगन्माता, पैसे देऊन तर कलाकार भेटत नाही. आपण माई बाप्पानं थोडासा बदल केला कशामध्ये की थोडी तिथी चेंज केली. जन्म साजरा करण्याचा सर्व गावकऱ्यांच्या सर्वांच्या एक शब्द माझ्या मुखातून निघाला की आपण थोडा बदल केला तर कलाकार येतील. आहे की नाही? सर्व आहे, पण त्या ठिकाणी कलाकार हा आनंद नसेल तर नुसते त्याच्यामध्ये मजा नाही. माय बाप्पानं बरेच ठिकाणी सत्य आज खाली आहेत. माय बाप्पानं आपणच करतो असं नाही, हा मनामध्ये जो भाव आपण काढून टाकला पाहिजे. या ठिकाणी सर्व गावची मंडळी प्रतिष्ठित, पोलीस पाटील, सरपंच, सर्व कारभारी मंडळी, कोणाचं नाव घेतलं नसेल. माय बाप्पानं हा सत्ताच आपला आहे, कोणी कमीमान मानून घ्यायचं नाही. कार्य करत असताना कोणाला तकलीफ झाली असेल तर त्याच्यामध्ये ती तकलीफ भगवंताकडे नोंद आहे. माय बाप्पानं पखवाजे असतील, स्वयंपाकी असतील, विण्याचे पहारे करणारे असतील, काहींना रात्रभर जागायला झाले असेल, सत्यामध्ये तकलीफ होतेच. माय बाप्पानं मी नेहमी दृष्टांत देत असतो की तो भगवंत असा आहे, आपण किती काबाड कष्ट केलेला आहे सत्यामध्ये ना, तो पहिल्या यादीला का दुसऱ्या यादीला ती लिस्ट त्याच्याकडे आहे. हो, त्याच्यासाठी माय बाप्पानो कोणीच कधी कसर केली नाही, कसर कोणीच केली नाही. माता मावल्यांनी नाही किंवा तरुणांनी नाही, सर्वांनी खेळीमेळीने हे कार्य आपलं पूर्ण होत आहे. अशाच पद्धतीने हे कार्य हळूहळू हळूहळू वाढत जावं, अशी त्या आपण हनुमंतरायाच्या व गिरिजा मातेला आपण या गावाला सुख, समृद्धी, आरोग्य, पिकामध्ये सर्वामध्ये भरभरून उत्पन्न द्यावं, हीच माय बाप्पांनो त्या गिरिजाईला व मारुतीरायाला आपण तुम्ही आम्ही सर्व त्या ठिकाणी साष्टांग नमस्कार करायचा आहे. आणि ह्याच ठिकाणी सेवा संपन्न झाली असं समजून सर्वांनी भजन करायचं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. या